श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांति मचिरेनाधिगच्छति। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली रोजची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। चिंतन सेवा करत असताना आज आपल्याला 39 क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन करायचं आहे। 4थ्या अध्यायातील 39वा श्लोक। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून आपल्याला ज्ञानाचं जवळचं साधन सांगतात, उपाय सांगतात। 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानाचं खूप वर्णन केलं। ज्ञानासारखं जगात पवित्र काही नाही। किती जरी पापी असला, दुराचारी जरी असला तरी ज्ञानरूपी नौकेच्या द्वारे तो तरून जातो। स्वाभाविकपणे जिज्ञासूच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होईल, मग ते ज्ञान आम्ही कसं प्राप्त करून घ्यायचं? तेव्हा मागच्याच ओळीमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तुला जर अशी शंका येईल, मग म्हणत असे किरीटी म्हणी तसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाचे भेटी उपाय तुझ। ज्ञानाच्या भेटीकरता, ज्ञानाच्या प्राप्तीकरता मी आता तुला उपाय सांगणार आहे। म्हणून भगवान परमात्मा उपाय या ठिकाणी सांगतात। श्रद्धावान लभते ज्ञानम। जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं। नुसता श्रद्धावान आहे का? भगवान परमात्मा म्हणतात नुसता श्रद्धावान नको, तो तत्पर पाहिजे आणि संयतेंद्रिय पाहिजे। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिया। म्हणजे श्रद्धेच्या बरोबर तो त्याच्याविषयी तत्पर असला पाहिजे। ज्ञानाविषयी म्हणा किंवा ज्याच्याविषयी श्रद्धा आहे त्याच्याविषयी तो तत्पर असला पाहिजे, सतत प्रयत्न करणारा असला पाहिजे। आणि केवळ प्रयत्न करणारा नको, तर तो संयतेंद्रिय पाहिजे, म्हणजे त्याने आपली इंद्रिय आवरलेली असली पाहिजेत, तरच त्याला काय होईल? ज्ञान प्राप्त होईल। ज्ञान प्राप्तीकरता 3 पायऱ्या सांगितल्या भगवंतांनी: श्रद्धा, तत्परता आणि संयतेंद्रियता। श्रद्धेचीच अभिव्यक्ती तत्परतेतून होते किंवा संयतेंद्रियतून होते। आपली जर खरंच देवाविषयी श्रद्धा असेल तर देवाविषयी तत्परता निर्माण होते, आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपोआप इंद्रिय सगळी तिकडून बाजूला निघतात आणि देवाकडे जातात। म्हणजे श्रद्धाच सांगितलेली आहे, परंतु ती श्रद्धा कशी अभिव्यक्त होते त्याच्याकरता तत्परता शब्द वापरला, संयतेंद्रिय शब्द वापरला। म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया। आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर पुढं काय होतं? ज्ञानम लब्ध्वा पराम शांती। मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पराशांती प्राप्त होते, श्रेष्ठ शांती प्राप्त होते। आचिरेन अधिगच्छति, लगेच प्राप्त होते, वेळ लागत नाही। असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। थोडंसं विस्ताराने जर चिंतन करायचं म्हटलं, हा श्लोक गीतेतला महत्त्वाचा श्लोक आहे। काही श्लोक जे महत्त्वाचे आहेत त्यापैकी हा एक श्लोक महत्त्वाचा आहे। भगवान परमात्म्याने या श्लोकामध्ये ज्ञानासाठी जवळचा उपाय सांगितला आहे, सोपा उपाय सांगितलेला आहे। तसं ज्ञानप्राप्तीकरता भगवंतांनी मागे सुद्धा एक उपाय सांगितला याच अध्यायामध्ये। कोणता सांगितला? 34व्या श्लोकात सांगितलं आहे बघा। ज्ञान प्राप्त करण्याकरता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना। भगवान अर्जुनाला म्हणतात, तुला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तद्विधी, ते जाणून घे।
पण कसं जाणून घ्यायचं? प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्या पहिल्यांदा कोणाकडे जायचं? तत्वदर्शी आणि ज्ञानी. ज्ञानीना हा तत्वदर्शिना. जे ज्ञानी आहेत, किंबहुना ते केवळ ज्ञानी नाहीत तर त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे, असे महापुरुष जे आहेत त्यांच्याजवळ जायचं. आणि गेल्यानंतर काय करायचं? तिथं नमस्कार करायचा, तिथे सेवा करायची, त्यांना प्रश्न विचारायचे आणि ते जाणून घ्यायचं. हा उपाय सांगितला. मग हा उपाय सांगितलेला असताना हा परत दुसरा उपाय कशाला सांगितला, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा भगवान परमात्मा असे आईचं अंतकरण आहे देवाचं. जमतंय का तुला? हे बघ. नाही जमत ना, दुसरं सांगतो. ते नाही जमत ना, परत त्याच्यात आणखीन दुसरं सांगतो. जसा अधिकारी असेल तसा तसा भगवान परमात्मा उपदेश करतात. अगोदर एक उपाय सांगितला, पण तो उपाय करून सुद्धा ज्यांना ज्ञान झालं नाही. आम्ही तर त्या ठिकाणी प्रणिपात केला, आम्ही लोकांना प्रश्न केले आणि प्रश्न करून सुद्धा आम्हाला ज्ञान झालं नाही. का झालं नाही? मनुष्य म्हणतो आम्हाला झालं नाही म्हणजे त्यांच्यात काहीतरी दोष असला पाहिजे म्हणूनच झालं नाही. हे भगवान परमात्मा म्हणतात दुसऱ्याचा दोष काढत बसू नका, तुमच्यात काय कमी आहे ते सांगतो. आपल्यात काय कमी पडलं असलं पाहिजे? श्रद्धावान लभते ज्ञानम. आपल्यात श्रद्धा कमी पडू शकते, त्याच्यानंतर आपल्यात तत्परता कमी पडू शकते, आपल्यामध्ये संयतेंद्रियता कमी पडू शकते. म्हणून हा उपाय परत सांगितला भगवंताने. नाही झालं ना, श्रद्धा ठेवा. हो, त्यांचे शब्द आहेत, त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि केवळ श्रद्धेने सुद्धा तुम्हाला पुढे ज्ञान होऊ शकतं. निराश होऊ नका, हताश होऊ नका, परमार्थ सोडून देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तो पहिला उपाय जो सांगितला तो थोडासा परावलंबी उपाय आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला त्या श्रीगुरूंच्याकडे जावं लागेल, जे ज्ञानी आहेत, तत्वदर्शी आहेत. संतांना भेटावं लागेल. आणि मग संत भेट एवढी सुलभ आहे का? बहु अवघड असे संत भेटी, हो परी जग जेठी करुणा केली. संत म्हणजे काय असे तुमच्या आमच्यासारखे कुठेही पडलेत का? नाही. संत नवती जगा मानसात्या सारिके. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे. हां, सर्वत्र चंदनम न वने वने. चंदनाची झाडं काही प्रत्येक वनात नसतात, प्रत्येक डोंगरामध्ये कुठं माणिक असतं का? नसतो, दुर्लभ असतात. तसं साधू संत हे सुद्धा काय आहे? दुर्लभ आहेत. त्यांना ओळखता येणंच कठीण आहे. आपल्यासारखे दिसतात पण ते संत आहेत असा विश्वास बसणं कठीण आहे. ओळखता येत नाही असून सुद्धा आपण ज्ञानोबा राय असताना किती लोकांना ज्ञानेश्वर महाराज कळले असतील? हो, कळले नाहीत. बऱ्याच लोकांना कळले नाही. तुकाराम महाराज असताना तुकाराम महाराज किती लोकांना कळले? कळले नाही. आणि कळले असते तर त्यांना त्रास दिला नसता. म्हणून एकतर महात्मे कळत नाहीत, महात्मे कळण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपल्यालाही तसं व्हावं लागतं. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे, नाही तुला महात्मे भेटले तरी भेटण्याचा उपाय मी तुला सांगतो, किंवा ज्ञानप्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. तुझ्या जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती श्रद्धा आहे. श्रद्धा ठेव. श्रद्धा विश्वास याने सुद्धा मनुष्य सहज तरून जातो. नसेल त्याला शास्त्र जास्त कळत, नसेल त्याला त्याचं डोकं जास्त चालत, ज्ञान लगेच विचार करणे की ज्याची पात्रता नसेल, पण एखादा जर श्रद्धावान असेल तरीसुद्धा त्याला ज्ञान होऊ शकतं. श्रद्धेला फार मोठं महत्त्व आहे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती काय आहे? श्रद्धा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही परमार्थ करायला निघाले, तुमच्याकडे भांडवल कोणतं आहे? महाराजांनी कोणतं भांडवल सांगितलं? भांडवल गाठी तरी विश्वास. आमच्याकडे एकच भांडवल आहे, आमच्याकडे विश्वास आहे. परमात्म्यासंबंधी असलेला विश्वास. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? देव, गुरु, शास्त्र यांनी जे सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं आहे असं मानणं, याला काय म्हणायचं? श्रद्धा. देव असेल, गुरु असेल, शास्त्र असतील, याच्यावरती इदमित्थम असा शब्द वापरला आहे आचार्यांनी. ते जे सांगतात ना ते तसंच आहे असं मानणं, याला म्हणायचं श्रद्धा. आणि श्रद्धा जी असते ती काम करत असते. जरी आपल्याला गुरूंनी ज्ञान सांगितलं पण आपली त्याच्यावर जर श्रद्धा नसेल तर नाही. उलट सांगितलंय भावधरी तया
तारील पाषाण, पुढं काय, दुर्जना सज्जन काय करी. ज्याचा भाव आहे, ज्याची भक्ती आहे, ज्याची श्रद्धा आहे, त्याला दगडसुद्धा तारू शकतो. आणि श्रद्धा नाही त्या माणसाला मनुष्यसुद्धा काय करू शकत, देवसुद्धा समोर असला तर काय करू शकत नाही. दुर्योधनापुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा नव्हते का? पण दुर्योधनाचा भगवंतावर विश्वास होता का? आणि जर विश्वास असता तर देवाला मागितलं असतं का सैन्य मागितलं असतं? देवाला मागितलं असतं. पण तो म्हटला ह्याला घेऊन काय करायचं आहे, मला युद्ध करायचं आहे. आणि हा म्हणतो मी युद्धात शस्त्र धरणार नाही, त्याला घेण्यापेक्षा आपलं सैन्य घेऊ. श्रद्धा नव्हती. देव असून सुद्धा देवाच्या सामर्थ्यावर श्रद्धा नाही. हा परमात्मा आहे अशी श्रद्धा नाही. म्हणून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती श्रद्धा आहे. श्रद्धा जर असेल, तो मनुष्य अशिक्षित असला तरी चालेल, त्याला शास्त्र माहिती नाही तरी चालेल, ग्रंथ माहिती नाही तरी चालेल, पण त्याची श्रद्धा पाहिजे. परमात्मा माझा उद्धार करणार आहे, ज्ञानेश्वर महाराज संत माझा उद्धार करणार आहेत, अशी श्रद्धा जरी असेल तरी त्याचा उद्धार हळूहळू होतो. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेनेच मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. त्या तुलसी रामायणामध्ये असं म्हटलंय, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांथस्तमीश्वरम. तुलसीदास महाराज म्हणतात, मी भवानी आणि शंकर यांना वंदन करतो. पण कोणते भवानी शंकर? म्हटले श्रद्धा विश्वास रूपिनो. श्रद्धा ही आहे भवानी आणि विश्वास आहे भगवान शंकर, ज्यांच्याशिवाय मनुष्य स्वांतस्थ ईश्वराचं दर्शन घेऊ शकत नाही. म्हणून श्रद्धेला फार महत्त्व आहे. फक्त आता ती श्रद्धा कशी पाहिजे हे महत्त्वाचं आहे बरं का. 16व्या अध्यायात हा विषय आला, श्रद्धात्रय विभाग 17वा अध्याय. 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्ये व्यवस्थितो. अर्जुनाने लगेच प्रश्न विचारलाय देवाला 17व्या अध्यायात, देवा ज्यांच्याकडे बुद्धी नाही, शास्त्र शिकणं एवढं सोपं आहे का? शास्त्र सांगणारे लोक तरी कुठं राहिलेले आहेत, मग श्रद्धावान माणसाचं काय? असा प्रश्न विचारला. मग विचारल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, बाबा ठीक आहे, तू म्हणतो श्रद्धेने माणसाचा उद्धार होईल, पण ती श्रद्धा 3 प्रकारची आहे. त्रिविधा भवती नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहासी परमपदा परी ते प्रबुद्धा सोपे नव्हे. कारण श्रद्धा चांगली पाहिजे. मग भगवंतांनी 3 श्रद्धा सांगितल्या, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसा भूतप्रेत गणांशान्य यजन्ते तामसा जना. काही भूताची उपासना करणार आहेत, त्यांची काही श्रद्धा नाही का? आहे. त्यांचा उद्धार होईल का? नाही, ते भूतयोनीला प्राप्त होतात. काही राक्षसांची उपासना करणार आहेत, त्यांच्यात श्रद्धा नाही का? आहे. पण ते कुठं त्या ठिकाणी ते त्याच योनीला प्राप्त होतात. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसाहा. यक्ष होतात, राक्षस ते होतात. आणि सात्विक श्रद्धा पाहिजे. सात्विक श्रद्धा कशाला म्हणतात त्याचं वर्णन भगवंतानी केलं आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे तयाची आचरती पावले पावनी सात्विक श्रद्धा चाले तया तेची फळ ठेविले ऐसे आहे. त्यांना जे मिळालं ते आपल्याला मिळतं. एके दीप लावी जे सायासे अनिक तेथ लावो बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं तसं सात्विक श्रद्धा म्हणजे जे काही महापुरुष होऊन गेले, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त. श्रुती स्मृती काय आहेत त्यांच्याकडे बघून आपण जाणावं आणि त्यांनी आपल्याला जो मार्ग सांगितला त्यांच्या मार्गावर आपण चालावं. मार्ग दावून गेले आधी तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काय. अशा ठिकाणी जर श्रद्धा असेल तर मग ती श्रद्धा आपल्या उद्धाराला कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायांच्यावर श्रद्धा असेल, तुकोबारायांच्यावर श्रद्धा असेल, नाथ महाराजांच्यावर श्रद्धा असेल, जेवढे संत झाले त्यांनी जे काही वचन सांगितलं, संतांची ये पायी हा माझा विश्वास, त्यांनी जे सांगितले ते बरोबर आहे. अशा दृष्टीने आपण जर ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली, भागवत वाचली तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. देवावर श्रद्धा कशी असली पाहिजे आपल्याला भानुदास महाराजांचं उदाहरण पाहता येईल. भानुदास महाराजांनी
भगवान पांडुरंग परमात्म्याला तो आनागोंदेचा राजा घेऊन गेला होता. वारकरी पंढरपूरला गेल्यानंतर म्हटले आता भानदास महाराज देव नसला तर दर्शन कोणाचं घ्यायचं. म्हटले मी घेऊन येतो देवाला. म्हणून त्या ठिकाणी गेले. सकाळी सकाळी देवाच्या दर्शनाला गेले. काकडा केला. देवाने आनंदाने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार भानदास महाराजांच्या गळ्यात घातला. भानदास महाराज तिथून उठले, गंगेवर येऊन बसले. ते पुजारी आले, सेवक आले, ते पाहतात तर हार नाही. हार चोरी झाला. कुठे चोरी झाला, कोणी नेला असेल बघा, चोर आजूबाजूलाच असेल. राजाने हुकूम काढला. गंगेवर पाहत असताना त्या सेवकांच्या लक्षात आलं कोणीतरी बाबा वारकरी बसलेत आणि गळ्यात चमचम करते. मी हार आहे, बाबांनीच आणला वाटतं. त्यांना विचारलं, ते म्हटले मी नाही आणला, माझ्या गळ्यात कसा आला तेच मला माहिती नाही, कारण भजनामध्ये तल्लीन झाले होते. काही नाही म्हटले, हात चोर आहे, याला सुळावर द्या. सुळावर देण्याकरता नेलं. म्हटले काही नाही, मी सुळावर जातो, फक्त देवाला मला थोडंसं भेटू द्या. आणि मग देवाला हात जोडले आणि सांगितलं, जरी हे आकाशवर पडप आहे, ब्रह्मगोळ भांगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वासप आहे. माझ्यावर किती जरी संकट आलं, किती जरी कष्ट आले, असं समजू नको आता मी तुझी भक्ती सोडून देईल. मी तुझी भक्ती करत राहणार. विश्वास आहे. शेवटी मग तो सूळ जो होता तो, त्याला पालवी फुटली, भगवान प्रगट झाले वगैरे, ते पुढचं जाऊ द्या. कशाला सांगतो, देवावर श्रद्धा कशी असावी, शास्त्रावर श्रद्धा कशी असावी. श्रद्धावान लभते. अनेक उदाहरणं आपल्याला शास्त्रावर श्रद्धा पाहता येईल. शास्त्राने जे सांगितलंय त्याच्यावर माणसाची श्रद्धा पाहिजे. शास्त्र म्हणेल ते राज्यही तृण मानावे. म्हणून अशा प्रकारची शास्त्रीय निष्ठा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये आहे. आणि संतांच्या जीवनात संतावर कशी श्रद्धा असली पाहिजे त्याचं उदाहरण आपल्याला पाहता येतं. ते म्हणजे निळोबारायांचं. निळोबारायांनी तुकोबारायांच्या करता अनुष्ठान केलं. किती दिवस? 42. तुकाराम महाराजांनी देवाकरता अनुष्ठान केलं तर किती दिवस? 13. आणि निळोबारायांचं 42 दिवस. 13 त्रिक 39 आणि आणखीन 2-3 दिवस जास्त. म्हणजे तुकोबारायांच्या करता अनुष्ठान केलं. देवाला असं वाटलं 42 दिवस झालं अनुष्ठान चाललंय, आपण लवकर जाऊन भेटलं पाहिजे. तुकाराम महाराज कधी येतील काय सांगता येत नाही. देव स्वतः गेले. तेव्हा देव आल्यानंतर निळोबारायांनी देवाला हात जोडले आणि सांगितलं, तुमची वाट बघत नाही, तुम्हाला मी बोलवलं नाही, न बोलवता जाऊ नये माणसाने. निळामधने आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा. याला म्हणतात संतांचे पायी हा माझा विश्वास. श्रद्धावान लभते ज्ञानम. पण नुसती श्रद्धा असून चालत नाही बरं का. त्या श्रद्धेला क्रियेची जोड पाहिजे. ती श्रद्धा कार्यकारी असली पाहिजे. ती श्रद्धा अभिव्यक्त कशातून होते? तुकोबाराय म्हणतात संतांचे पायी हा माझा विश्वास. पण तो विश्वास प्रगट कशातून झाला? सर्व भावे दास झालो त्यांचा. मी त्यांचा सर्व भावाने काय झालो? दास झालो. कायेने वाचेने मनाने त्यांचा दास झालो. म्हणजे संतांच्या ठिकाणी काय आहे? खरी श्रद्धा आहे. श्रद्धा जी असते ती अभिव्यक्त होते तत्परतेतून. ज्याच्याविषयी श्रद्धा असते त्या ठिकाणी मनुष्य एकदम तत्पर असतो. देवाविषयी श्रद्धा असेल तर देवाच्या सगळ्या गोष्टीविषयी तो तत्पर. देवाने जे सांगितलंय त्याच्याविषयी तत्पर, देवाच्या दर्शनाविषयी तत्पर, देवाच्या सेवेविषयी तत्पर. शास्त्राविषयी जर श्रद्धा असेल तर शास्त्राने जे सांगितलंय त्याच्याविषयी काय असतो? तत्पर असतो. कोणती गोष्ट करत असताना तो शास्त्र पाहतो, हे असं बरोबर आहे का, शास्त्र म्हणतंय का, नाही म्हणतंय का, ते करत राहतो, तत्पर. किंवा संतांच्या विषयी श्रद्धा असेल तर संतांचे जे सांगितलंय, संतांना हे मान्य आहे का, हे पाहत असतो. त्याविषयी सुद्धा काय असतो? तो तत्पर असतो. तत्पर म्हणजे काय? तत्परायण. पर म्हणजे श्रेष्ठ. हेच श्रेष्ठ आहे. ह्यांनी जे सांगितलंय हे श्रेष्ठ आहे. ह्याच्याशिवाय दुसरं काही श्रेष्ठ नाही. गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती न शिवे. अशा प्रकारची गुरुवर निष्ठा असते. देवाविषयी सुद्धा देवाने सांगितलंय ना, देवाला हे आवडते ना, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा गोपे, हेच करणार. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, देवाला आवडते ना ते करणं, ह्याला म्हणायचं तत्पर. म्हणून तो काय असला पाहिजे? तत्पर असला पाहिजे. नाहीतर श्रद्धा भरपूर आहे पण करत काहीच नाही त्या ठिकाणी, तरीसुद्धा त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.
श्रद्धा असल्यानंतर ती श्रद्धा कार्यकारी असली पाहिजे ना. उदाहरण मी मागे सांगितलं होतं, परत एकदा सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाऊस काही लवकर पडत नाही. मग आता गावातले सगळे लोक जमा झाले, म्हटले पाऊस पडत नाही, काहीतरी केलं पाहिजे. हो, ते दिवस वेगळे होते बरं का. आता आपल्याला पाऊस बंद कसा होईल असं वाटतंय, पण ते पडायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काय गावातले लोक म्हटले, आपल्या गावाच्या शिवेवर एक साधूचा आश्रम आहे आणि ते साधू जे आहेत ते सिद्ध आहेत. आपण एक काम करू, त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांनी जर एखादा काय उपाय सांगितला पाऊस पडण्याकरता आपण करू. सगळ्या लोकांनी सांगितलं, सगळे लोक जमा झाले, साधूकडे गेले. साधूने सांगितलं, हमखास उद्या पाऊस पडेल, तुम्ही आज रात्रभर रामकृष्ण हरीचा जप करा आणि उद्या सकाळी इथे या, आपल्या आश्रमात आपण सांगता करू, देवाला प्रार्थना करून प्रार्थना केल्यानंतर हमखास पाऊस पडणारच आहे अशा विश्वासाने या. दुसऱ्या दिवशी सगळे सकाळी उठले, रामकृष्ण हरीचा जपही केला आणि सगळे गेले. गेल्यानंतर साधूने विचारलं, सगळे आले, जप झाला? म्हटली झाला. सगळे तुम्ही आले, विश्वासाने आले? आता देव पाऊस पाडणार या विश्वासाने? हो, देव पाऊस पाडणार अशा विश्वासाने आम्ही आलो. आता सांगता करा. आणि करायची देवाला प्रार्थना? हो करायची. तुमच्याकडे विश्वास आहे? हो आहे. काय विश्वास आहे? आता देव पाऊस पाडणार आहे. मग साधूने विचारलं, तुमच्यापैकी छत्रे किती जणांनी आणले आहेत? म्हणे एकाने आणली नव्हती. याचा अर्थ रामकृष्ण हरी जप केला, पण त्यांना वाटलं कुठला पडतोय, पडला तर पडल, नाही पडणार म्हणून कोणी छत्री आणली नव्हती. आता पाऊस पडणारच आहे असं म्हटल्यानंतर प्रत्येकाने छत्री न्यायला पाहिजे की नाही? म्हणजे श्रद्धा आहे, पण त्या श्रद्धेची अभिव्यक्ती नाही झाली अजून, ती कार्यकारी नाही श्रद्धा. म्हणून श्रद्धेबरोबर ती काय असली पाहिजे? कार्यकारी असली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, माझी श्रद्धा आहे. तुकोबारायांच्या बाबतीत जर आपण पाहिलं, देवावर श्रद्धा, किती श्रद्धा आहे, त्याच्यासाठी किती तत्पर आहेत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. सतत देवाचं चिंतन आहे. हो, काय माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. म्हणून त्याच्याविषयी तत्पर आहेत तुकाराम महाराज. गुरुविषयी सुद्धा तत्पर आहेत. स्वप्नामध्ये गुरूंनी उपदेश केला, इतकं गुरुचं सुद्धा त्यांनी स्मरण केलं असलं पाहिजे. शास्त्राविषयी सुद्धा तुकाराम महाराज जर आपण पाहिलं तर काय आहेत? तत्पर आहेत. शास्त्रांनी जे सांगितलंय, वेदांनी जे सांगितलंय ते आम्ही करणार. वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते, असं त्या ठिकाणी म्हणतात. तुका मने शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. त्यांनी जे सांगितलंय ते वचन मी मोडणार नाही. याचा अर्थ काय? ते आहे तत्पर आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा. तो तत्पर पाहिजे. पण नुसताच तत्पर असून सुद्धा चालत नाही, तो संयतेंद्रिय पाहिजे. संयतेंद्रिय म्हणजे काय? त्याने आपली इंद्रिय जिंकलेली असली पाहिजेत. म्हणजे आता त्याला जर श्रद्धा आहे अंतःकरणामध्ये, परमात्म्याच्या विषयी श्रद्धा आहे, देवाने सांगितलं हे बरोबर आहे, संतांनी सांगितलं हे बरोबर आहे, आपल्याला हेच करायचं आहे आणि हेच करायचं आहे म्हणून प्रयत्नही सुरू झाला, नामस्मरण सुरू झालं, ज्ञानेश्वरी वाचन सुरू झालं, आपल्या वाट्याला आलेलं काम आहे, ईश्वराची सेवा आहे म्हणून करणं सुरू झालं, ध्यान सुरू झालं, चिंतन सुरू झालं. हे सगळं करत असताना सुद्धा परत परत काय होतं? इंद्रिय जे आहेत ती पुन्हा संसारात घेऊन जातात, बहिर्मुख करतात. कारण मनाचा स्वभाव काय आहे? तो सगळ्या इंद्रियांचा स्वभाव काय? या विषया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियांचा. विषया वाचून दुसऱ्या जगामध्ये काहीच गोड नाही असं इंद्रियांना वाटतं आणि इंद्रियाबरोबर मग मनही घेऊन निघून जातं. म्हणून तो संयतेंद्रिय पाहिजे. संयतेंद्रिय म्हणजे त्याला आपली इंद्रिय आवरता आली पाहिजेत आणि त्याने परमात्म्याकडे लावली पाहिजेत, ज्ञानाच्या साधनाकडे लावली पाहिजेत. गुरुनी सांगितलंय श्रवण मनन निदिध्यासन तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. केलं पाहिजे त्याने. आणि हे करण्याकरता त्याच्या अंगामध्ये काय पाहिजे? इंद्रियांचं नियमन पाहिजे. हो, नाही तर मग इंद्रिय त्याला परत बहिर्मुख करतील. श्रद्धा जरी असली तरी त्याच्याकडून साधना होणार नाही, श्रद्धा जरी असली तर त्याच्याकडून अभ्यास होणार नाही आणि त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रिया. असा जो आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं.
ज्ञान कोणतं प्राप्त होतं? आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, स्वरूपज्ञान, केवळ निर्विशेष ज्ञान स्वरूप तो होऊन जातो. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याची स्थिती काय होते? ज्ञानम लब्ध्वा, ज्ञान प्राप्त होऊन पराम शांती. या ठिकाणी सांगितलं कोणती शांती त्याला प्राप्त होते? पराशांती आहे. शांतीचे काही प्रकार आहेत बरं का. एक शांती जी आहे ती पराशांती नाही. सगळ्यात पहिली जी शांती आहे ती साधन शांती आपण म्हणू शकतो तिला. म्हणजे एखादा विषय मला प्राप्त झाला की तेवढ्यापुरतं मन शांत होतं, त्याला काय साधी शांती असं म्हणता येतं. दुसरी शांती जी आहे ती सात्विक शांती आहे. आणि तिसरी शांती जी आहे ती मात्र कशी आहे? पराशांती. पराशांती म्हणजे गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागुते, हारपेते निरुते शांती पैगा. ज्ञाता ज्ञान ज्ञेय विरहित अवस्था प्राप्त होणं तिला काय म्हटलेलं आहे? खरी शांती म्हटलेलं आहे. तिला पराशांती असं म्हटलेलं आहे. तात्पुरती शांती तुम्हाला आम्हाला झोपेत सुद्धा प्राप्त होते. झोपलं की मनुष्याला काय सगळी शांतीच आहे, पण ती शांती कायम टिकणारी आहे का? जागं झालं की सगळं जसं आहे तसं सगळं येतं. शांती म्हणजे तेवढी शांती खरी शांती नाही. काही साधन शांती आहे. एखादं साधन केलं की तेवढ्यापुरती माणसाला शांती वाटते. ध्यान केलं, पूजा केली, कोणाकडे बाहेर गेलाच नाही, थोडासा बसला तर त्याला काय वाटते? शांती प्राप्त होते. पण व्यवहारात गेल्यानंतर परत अशांत होतो, म्हणजे अजून खरी शांती प्राप्त झाली नाही. एखादा रोग झाला, अशांत होतो, स्वस्थ झाला, पुन्हा शांत होतो. ही शांती जी आहे ही खरी शांती नाही. साधनाने केलेली जी शांती आहे ती खरी शांती नाही, ती साधन शांती. त्या शांतीने हळूहळू आपल्याला पराशांती गाठायची आहे. पराशांतीचं रूप सांगत असताना सांगितलं गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागुते, हारपेते निरुते शांती पैगा. सकाम शांती, सत्वगुणात्मक शांती आणि निष्काम शांती असं वर्णन केलेलं आहे. म्हणून मनुष्याला कोणती शांती प्राप्त होते? खरी शांती प्राप्त होते. आणि शांती जीवनामध्ये पाहिजे. शांती परते नाही सुख, येरा अवघेची दुःख, मनोनी शांती धरा, उतराल पहिलं तिरा. तुकाराम महाराज म्हणतात शांती फार महत्त्वाची आहे. काही लोकांना जन्मभर शांतीच मिळत नाही, म्हणून ते आपल्या मुलीचं नाव काय ठेवतात? शांती ठेवतात. पण ती शांती पुढं मोठी झाल्यानंतर घरातली सगळी शांती बिघडून टाकते. काही लोकांना शांती मिळत नाही म्हणून घराचंच नाव काय देतात? शांती. पण रोज भांडणं घरात राहतात, त्यामुळे शांती मिळत नाही. खरी शांती कशाने मिळेल? परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याशिवाय शांती नाही. गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागोते, हारपेते निरुते शांती पैगा. ज्ञाता ज्ञान ज्ञेय परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झालं की सगळं संपतं, म्हणून ती शांती प्राप्त होते. गुरूंचं त्या ठिकाणी आत्मबोध प्राप्त झाला. ज्ञानोबराय म्हणतात शांतीची पै शांती निवृत्ती दातार, हरिनाम उच्चारो दिधला तेने. आमच्या शांतीची शांती निवृत्तीनाथ महाराज आहे, म्हणजे परम शांती त्यांना ती प्राप्त झालेली आहे. म्हणून ज्ञानम लब्ध्वा पराम शांती नचिरेनादि गच्छती. म्हणजे एकदा का ज्ञान प्राप्त झालं मग शांतीला वेळ लागत नाही. अचिरेनं लगेच त्याला शांती. ज्ञानात शांती ध्यान, ज्ञानात शांती रणंतरम म्हटलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये. त्याच्यानंतर लगेच शांतीच प्राप्त होते. अशी शांती प्राप्त करायची असेल तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस येतेंद्रियः, असा हा उपाय भगवंतांनी सांगितला. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. हा उपाय जो आहे हा जवळचा उपाय आहे असं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे, पहिला जो उपाय सांगितला त्याच्यामध्ये कपट असू शकतं, पण या उपायात कपट चालत नाही. म्हणजे पहिला उपाय सांगितला होता तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मनुष्य एखाद्याला खोटा खोटाही नमस्कार करू शकतो, मनुष्य एखाद्याजवळ खोटंही काही प्रश्न विचारू शकतो. सेवा करत असताना सुद्धा काही लोक खोटी सेवा करतात. अनेक पुराणामध्ये अशी उदाहरणं आली.
सेवा ते करत होते. इंद्रदेवाने त्या दितीची सेवा केली, परंतु वाट बघत होता कधी हिच्या पोटात जायचा आणि हिची मुलं मारून टाकायची. खोटी सेवा केली, म्हणजे वरून सेवा केल्यासारखं वाटलं. दुर्योधनाने दुर्वास ऋषीची सेवा केली. कशाकरता सेवा केली? पांडवांचा सर्वनाश कसा होईल हे दुर्वास ऋषीला विचारायचा उपाय म्हणून सेवा केली. म्हणून सेवेत सुद्धा कधी कधी कपट होऊ शकतं. पुन्हा प्रश्न विचारताना सुद्धा लोक विचारतात, पण कधी कधी कुतूहल म्हणून विचारतात. प्रणिपात करत असताना सुद्धा त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं, आम्हाला काय माहिती नाही, कोण श्रद्धाचं असते असं काही नाही. म्हणून भगवान परमात्मा हा उपाय सांगतात. हा उपाय जो आहे अंतरंग उपाय, कारण श्रद्धेमध्ये कपट चालत नाही. आणि त्याच्यापुढे सांगितलं तत्परता आणि संयतेंद्रियता, इथं कपट चालत नाही. म्हणून भगवंताने हा जवळचा उपाय आहे असं म्हटलं. ज्ञानोबराय काय लिहितात बघा, 187. तरी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ज्ञानोबराय म्हणतात तरी आत्मसुखाच्या गोडिया, हो, आत्मसुखाच्या गोडीने विटे जो का सकळ विषया, जो सगळ्या विषयांना विटला, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, जो इंद्रियांना मान देत नाही. मान देत नाही म्हणजे इंद्रिय म्हणेल तसं करत नाही. इंद्रिय त्याचा ऐकतात, तो इंद्रियाचा ऐकत नाही. कोण आहे हा ज्याला ज्ञान प्राप्त होतं? तर ज्ञानोबराय म्हणतात आत्मसुखाची त्याला गोडी लागली. पहिल्यांदा काय लागावे लागते? आत्मसुख म्हणजे काय कळावं लागतं. आत्मसुख म्हणजे परमात्मा सुख. व्यवहारातलं सुख जे आहे ते वेगळं आहे. लौकिक सुख आहे, विषयाचं सुख आहे, अभ्यासाचं सुख आहे, अभिमानाचं सुख आहे. या सुखापेक्षा वेगळं आहे ते आत्मसुख आहे. किंबहुना सोहे जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तया नाम सुख. हे आत्मसुख आहे. म्हणजे जीव आत्मरूप आहे असं जाणल्यानंतर जे सुख होतं ते आत्मसुख आहे. भजन केल्यानंतर जे प्राप्त होतं ते आत्मसुख आहे. देवाचं ध्यान चिंतन केल्यानंतर जे सुख आहे ते आत्मसुख आहे. आत्मसुख म्हणजे स्वतःचं सुख. स्वतःच्या सुखाची त्याला काय लागली? गोडी लागली. आता त्याचं सुख दुसऱ्यावर अवलंबून नाही. ह्याच्यापासून मला सुख मिळेल, त्याच्यापासून मला सुख मिळेल असं त्याला फिरायची गरज नाही. तो बसला तरी आनंदाने डोलत राहतो. तो ज्ञानेश्वरी वाचायला लागला तरी आनंदात राहतो. तो भजन करायला लागला तरी आनंदात राहतो. तो सहज चिंतन करायला लागला तरी सुद्धा आनंदात राहतो. समजायचं याला आता आत्मसुखाची काय लागली? गोडी. निस्तच सुख प्राप्त होण्यात व्हावं असं वाटणं वेगळं आणि त्याची गोडी निर्माण होणं बरं का वेगळं. गोडी म्हणजे काय? आनंद. त्या आत्मसुखाचा आनंद त्याला आता मिळायला लागला हळूहळू. आत्मा हेच सुख बरं का. आत्मा वेगळा आणि कुठंतरी सुख त्याचा गुण आहे किंवा असं नाही. स्वरूप आत्म्याचं स्वरूपच काय आहे? सुखरूप आहे. परमात्मा हाच काय आहे? सुखरूप आहे. सुखरूप आहेसे माझ्या पांडुरंगा सारिक येते, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवर. जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याच्या सुखाची त्याला काय लागली? गोडी लागली, चटक लागली, आनंद मिळायला लागला. मग त्या आत्मसुखाची गोडी एकदा मिळायला लागल्यानंतर काय होतं? ज्ञानोबराय सांगतात जो विटे जो का सकळ विषया, तो सगळ्या विषयांना काय होतो? विटतो. विटतो म्हणजे त्याला ते नकोसं वाटतं. विटले हे चित्त प्रपंचापासोनी वमनते मनी बैसलेसे. तुकाराम महाराज म्हणतात जसं आपण केलेली जी वांती असते ती परत खावीशी वाटते का? वमिलिया अन्ना जेवी लाळन घोटे रसना. पुढे बोला ना. अंग नसुये आलिंगना प्रेताचे. बघा बाबांनी होई सांगितली. कोण काय सांगेल काय सांगता येत नाही. प्रेताला आपल्याला आलिंगन द्यावं वाटतं का? फार सुंदर आहे, किती जरी रूपवान असला गुणवान असला तरी त्याचं एकदा का प्रेत झालं की मग माणसाला आलिंगन द्यावं असं वाटत नाही. किंवा वांती जी आहे ती परत तोंडात घ्यावी अशी वाटत नाही. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हा प्रपंच सगळा वाटायला लागला. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून. आता या प्रपंचामध्ये आम्हाला त्या ठिकाणी रस राहिला नाही.
कशामुळे रस राहिला नाही? इकडेली गोडी मिळाली. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. विषय 5 प्रकारचे सांगितले: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आत्मसुखाची गोडी मिळाली, परमात्म्याचा आनंद मिळाला, परमात्म्याचं कीर्तन ऐकायची गोडी निर्माण झाली. त्यामुळं आता संसारातल्या गोष्टी ऐकूशी वाटत नाही. शब्द विषय संपला. एखादा मनुष्य जर आला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, माझं असं झालं आणि माझं तसं झालं. हो, मंदिरात आलं तुकाराम महाराजांच्यापाशी बसायचे लोक. अहो, भंडारी डोंगरावर गेल्यावर तुकाराम महाराजांच्या जवळ जायचे आणि गेल्यानंतर तिथे चर्चा सुरू व्हायची. काय चर्चा सुरू व्हायची? माझा मुलगा असा, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, अमुक झालं, तमुक झालं. तुकाराम महाराज त्याला सांगायचे, बाबा हे जर चर्चा करायची होती तर मी डोंगरावर कशाला येऊन बसलो असतो. नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय. आता माझ्याजवळ ते काय सगळं सांगत बसू नका, मला परमात्म्याचं चिंतन करू द्या. शब्द नावाचा विषयापासून वीट आला. रूप नावाचा विषय आहे. भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं, परमात्मा रूपाचं चिंतन तो करायला लागला, आत्मसुखाचं चिंतन करायला लागला. त्यामुळे बाहेरच्या रूपाचा त्याला आता तिटकारा यायला लागला. बाहेरचं त्याला काय जे आहे ते एवढं सुंदर वाटत नाही, परमात्माच त्याला काय वाटतो? सुंदर वाटतो. त्याच्यानंतर स्पर्श नावाचा विषय आहे. त्याच्यानंतर रस नावाचा विषय आहे. रस, परमात्म्याच्याच सगळ्यामध्ये रस यायला लागला. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. हा रस यायला लागला. त्याच्यामुळे आता त्यांना बाकीच्या रसात गोडी राहिली नाही. हो, आपल्याला तो रस असल्यानंतर हा रस आपण सोडून देतो, कारण अजून ह्या रसाची गोडी नाही. तसं महाराजांना या रसाची गोडी असल्यामुळे बाकीचा कोणताही रस असला तरी ते उगच आपलं व्यवहार म्हणून करायचे. त्या माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड आणि काच. म्हणून विटे जो का सकळ विषया. सगळ्या विषयांना तो काय झाला? विटला. आत्मसुखाच्या गोडीमुळे. म्हणजे इकडे पहिला चिकटला, तत्पर झाला बरं का. आणि म्हणून संयतेंद्रिय झाला. विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आता त्या ठिकाणी इंद्रियाला मान तो देत नाही. अनेक ओव्यामध्ये आपल्याला चिंतन करता येतं. संसाराची मज न साहेची वार्ता अनेक म्हणता माझे कोणी. हो, ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. नाराचेची अंथुरणे पोय पंकी लोळेने तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. नाराचीचे अंथुरणे. नार म्हणजे बाणाचं अंथुरून वाटतं त्याला हे सगळं. पोय पंकी लोळणे, पोहात लोळणारे जे किडे असतात ना, त्याप्रमाणे हे सगळे विषयात लोळणं वाटतं. पोय पंकीचे लोळणे तैसे लेखी भोगणे ऐकीचे. स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे. आणि स्वर्गातले भोग ऐकल्यानंतर त्याला काय वाटतं? कुहिले पिशित जैसे श्वानाचे गा. म्हणजे श्वानाचं ते कुजलेलं, हां, त्याप्रमाणे त्याला ते वाटतं. म्हणून तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले इच्छे परी भोगावे हे न रुचे. हो, कळलं त्याला. आत्मसुख जे आहे ते श्रेष्ठ आहे. देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा. असं सुख त्याला प्राप्त झाल्यामुळे विटे जो का सकळ विषया. आणि मग ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. त्या ठिकाणी त्याच्या इंद्रियांना सुद्धा असं वळण लागलं. पडिले वळण इंद्रिया भावतो निराळा नाही तुझ्या. इंद्रिय म्हणतात हे पाहिजे ते पाहिजे. काय नाही म्हणले, तुम्हाला मान देणार नाही, आता तुम्हाला हेच केलं पाहिजे. हो, सगळ्या तुकाराम महाराजांनी घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेला सांगितलं इकडे यायचं. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. आता तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. ऐके रे मना ऐके रे जना तुझ्या ऐसे सरसे मनासहित. सगळ्यांना मी जागवतो तुकाराम महाराज म्हणतात, पण मनाला पहिला. ऐके रे जना आहे का मना आहे? हां, सरसे जनासहित. आणि ते ऐके रे जनात
तुझ्या सोयीताच्या कोणा तिथं जन आहे ना, मना नाही ना, सोयीता हा मना नाही ना, तिथं मनाला उपदेश केलेलं प्रमाण सांगा ना एखादं. तुकाराम महाराज मनाला म्हणतात, मना मना हेची करी हा म्हणे मी जाईन पंढरी. मनाला किती उपदेश केला, इंद्रियांना उपदेश केला. म्हणून त्या ठिकाणी इंद्रिया जयाचे आरतीची भोगीत विषयी त्यजिले संत जया लागे विरक्त वनवासी. इंद्रियांना मान नाही, जयाची आवडी नगनती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिय करती. त्या ठिकाणी बाकीचं सगळं त्यांना आवडत नाही. अर्जुना तेने पाडे जयासे विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियाचे नि तोंडे काहीच जाओ. हो, अर्जुना तेने पाडे त्याप्रमाणे जयाशी विषय वार्ता नावडे इंद्रियाच्या तोंडामध्ये दुसरं काय भलतं सलतं तो जाऊ देत नाही. जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनाशी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. ज्ञानोबाराय सांगतात बघा, भगवंतानी सांगितली पहिली श्रद्धा, नंतर तत्परता आणि संयतेंद्रियत. ज्ञानोबारायने थोडा उलटा क्रम घेतलाय. अगोदर तत्परता, नंतर संयतेंद्रियता आणि मग श्रद्धा. ती खरी श्रद्धा आहे. म्हणून जो मनाशी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. ज्ञानोबाराय म्हणतात तो असा आहे की मनाशी चाड न सांगे, मनाला इच्छा सांगत नाही. म्हणजे मनाची इच्छा परमार्था व्यतिरिक्त कोणतीही मनाची इच्छा तो पूर्ण करत नाही. मनाशी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे, आणि जे प्रकृती करते ते आपल्यावर घेत नाही. प्रकृती करी कर्मे, पण प्रकृती करत असताना हे सगळं होत असताना तो आपल्यावर घेत नाही. हा मात्र मी असंग निर्विकार आहे. देखे देहीचा धर्म देही, आत्मा तो आत्मयाच्या ठाई, ऐसे देखणे ते पाही आन आहाती. अशा प्रकारची त्याची स्थिती झालेली असते. म्हणून प्रकृतीचं जे काही असेल, प्रकृते क्रियमाना आणि गुणै कर्मा आणि सर्वशा अहंकार विमूढात्मा करता अहमिती म्हणते. देखे पुढिलांचे ओझे आपल्या माथा घेईजे मग कान दाटीजे धनुधरा. हे सगळं प्रकृतीचं आहे. माझं याच्यात काही नाही, मी मात्र असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे असा तो बोध घेऊन चालत असतो. असं म्हणून कर्म करतो. आणि मनाशी चाड न सांगे, मनाची इच्छा जी आहे त्या ठिकाणी तो पूर्ण करत नाही. मनामागे फिरत नाही. बहुतेक अज्ञानी मनुष्य असतो तो काय करतो, जसं मन म्हणेल तसं करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ते गाढव घेती मना सवे धाव. मना सवे धाव घेतात. मन जिकडे जाईल तिकडे जातात. मन जाईल तिकडे इंद्रिय घेऊन जातात. काय काय करीतो या अशी त्यांची अवस्था असते. पण इथे मात्र तुकाराम महाराज म्हणतात, नाही, जो मनाशी चाड न सांगे त्याला मनावर सुद्धा विश्वास नाही. कारण हे मन किती चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भोल्या भल्या लोकांना या मनाने फसवलंय. म्हणून तो म्हणतो मनाला सांगायचं नाही, परमार्थ करायचा आहे, पण मनाशी चाड न सांगे. मन हे आपल्याला फसवू शकतं. म्हणून मनालाही कायम परमार्थामध्ये तो लावतो. जो प्रकृतीचे केले नेघे, हे सगळं प्रकृतीचं आहे, याचा माझ्याशी काही संबंध नाही, आत्मा हा याच्याहून वेगळा आहे असं म्हणून आपल्या वाट्याला आलेलं सगळं कर्म करतो. हो, अनेक ठिकाणी हे वर्णन आलं आहे कशा प्रकारे संतांची स्थिती असते. ज्ञानोबारायांनी वर्णन केले, अर्जुना जो या परी अंतकरण जतन करी नेधी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या. अशा प्रकारे तो अंतकरण जतन करतो. आणि प्रकृतीचे केले नेघे, याच्यासाठी आपल्याला काही ओव्या देता येतील. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळाया गायया समर्थ ते की भोगावया जे न सांडितीची आशा. वास्तविक पाहता परी मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे. प्रकृतीचे केले नेघे किंवा आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे तयाची ते फळे तेजितू जाय.
मनोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान घेत नाही, फलाची आसक्ती ठेवत नाही आणि असं होऊन सगळी तो कर्म करतो. आणि पुढे काय म्हणतात, श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. अजून त्याला परमात्मा साक्षात्कार झालेला नाही, पण त्याला गोडी निर्माण झाली, देवाची गोडी निर्माण झाली, चिंतनाची गोडी निर्माण झाली, नामस्मरणाची गोडी निर्माण झाली. आणि त्या गोडीने त्याला बाकीचं आता काय आवडत नाही. ज्ञानेश्वरी पारायण करायला आवडते, नामस्मरण करायला आवडते, चिंतन करायला आवडते, पूजा करायला आवडते. आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे ती ईश्वराची सेवा आहे असं म्हणून तो करतोय. अजून साक्षात्कार झाला नाही, अजून देव भेटला नाही, मग त्याला आनंद कोणता, त्याला सुख कोणतं? ज्ञानोबा म्हणतात श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. त्याच्या जीवनात त्याला एकच आनंद आहे, त्या श्रद्धेचा तो भोग घेतो. याचा अर्थ त्याची अचल श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेमुळेच त्याला आनंद मिळतो. त्याला माहिती आहे, तो म्हणतो मी ज्ञानेश्वरी वाचतोय ना, मला ज्ञानेश्वरीतूनच माझा उद्धार होणार आहे, अशी श्रद्धा असते. त्यामुळे ज्ञानेश्वरीतच त्याला समाधी लागते. त्याला असं वाटतं आता मी भगवंताचं चिंतन करतोय ना, हे चिंतन करणं हीच समाधी आहे, याच्यापेक्षा दुसरी कोणती समाधी नाही. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल जो, ही समाधी आहे. म्हणून तो आपल्या भजनात दंग आहे, नामस्मरणात दंग आहे. नामस्मरण करताना त्याला वाटतंय बस माझी हीच समाधी आहे, मला याच्यापेक्षा दुसरा देव नको. परमात्म्याने असं सांगितलंय ना, मुखी नाम हाती मोक्ष, मोक्षच आहे. ऐशी साक्ष बहुतांची श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. त्याची श्रद्धा एवढी अटळ असते, देवावर म्हणा, संतावर म्हणा, शास्त्रावर म्हणा, की त्या श्रद्धेच्या द्वारे तो सुखी झालेला असतो. त्याला दुसऱ्या कशाची आवश्यकता वाटत नाही, तो विचलित होत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. इतकी श्रद्धा परी तेतुला वेगू नवेची म्हणून वेसावा तरी निकाची पाठी मोक्षतव तैसाची ठेवीला अशी. इतकी श्रद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये असते. या जन्मात जरी नाही झालं तरी पुढच्या जन्मात त्याला निश्चित मुक्ती प्राप्त होते, भगवंताची प्राप्ती होते. अशी श्रद्धा असा विश्वास त्याच्या जीवनामध्ये असतो. आपल्याला उदाहरण जर पाहायचं असेल, आपण परवा दिवशी पाहून आलो, ते शबरीचं उदाहरण आपण पाहिलं होतं. शबरीला त्या मातंग नावाच्या ऋषीने जात असताना सांगितलं की तुला परमात्मा भेटणार. आता भेटणार म्हणल्यानंतर कधी भेटणार सांगितलं का? ऋषी पण असे हुशार होते, उद्या भेटतील का परवा भेटतील का 1 महिन्याने काहीच सांगितलं नाही. भेटणार एवढं सांगितलं. नुसतं भेटणार ऐकल्याबरोबर आता तिला आनंद झाला. अजून भेटले का? ती नाचायलाच लागली, मला परमात्मा भेटणार, मला परमात्मा भेटणार. जसं काय परमात्मा भेटल्याचाच आनंद झाला. श्रद्धा याला म्हणे, श्रद्धेचीनी संभोगे सुखिया झाला. नंतर ती वाट बघायला लागली, रोज वाट बघायची. अशी किती वाट बघितली? हजारो वर्षे वाट बघितली बरं का. या रस्त्याला जाऊन बसायची, तिला वाटतं या रस्त्याने प्रभू रामचंद्र येतील, ते झाडून ठेवायची, तिथं फुलं फळं आणून ठेवायची. परमात्मा नाही आले, तिला वाटायचं काहीतरी अडचण आली असेल, जाऊ द्या आता उद्या येतील. रात्रभर देवाचं चिंतन करत करत झोप लागायची. पुन्हा दुसऱ्या रस्त्याला जाऊन बसायची, तिथे गेल्यानंतर दिवसभर वाट बघायची. वाट बघून बघून तिचे डोळे थकून गेले, पण तरी त्या ठिकाणी श्रद्धा अंतःकरणामध्ये होती, मला परमात्मा भेटणार आहे. म्हणून एक दिवस परमात्मा जेव्हा आले त्यावेळेस दुसरीकडे कुठेही न जाता पहिल्यांदा कुठे गेले? शबरीकडे गेले. श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. अशी काही काही महात्म्यांच्याकडे श्रद्धा असते, आपल्या साधनाविषयी श्रद्धा असते, तत्परता असते, आणि त्या साधनामध्येच अखंड ते रत असतात. ज्ञानोबाराय म्हणतात तया तेची गिवसीत ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. तया तेची, त्यांनाच, गिवसीत म्हणजे ज्ञान त्यांना शोधत येतं. त्यांना गुरुकडं जावं लागत नाही, गुरु त्यांना शोधत येतात. आता शबरीला गुरुकडं जावं लागलं, देवाकडे जावं लागलं का देव शोधत शबरीकडे आले, देव शबरीकडे आले. अनेक ठिकाणी गुरुकडे आपल्याला जावं लागतं आणि मग आपण नको त्याला गुरु समजू शकतो, कारण आपण शोधत असतो, पण आपल्याला योग्य गुरु भेटतीलच सांगता येत नाही. म्हणून आपण नामस्मरण चिंतन करत राहावं, देवच आपल्याला गुरुची भेट घडवून देत असतो.
ऐशी कर्म साम्य दशा होय जेत विरेशा तेत श्रीगुरु आपैसा भेटीची गा. पाडाला आंबा लागला, पोपट आपोआप तिथे येत असतो. आपल्याला उपदेशाची व्यवस्था देवच करत असतो. म्हणून भगवान सांगतात, तया अशी श्रद्धा ज्याच्या अंतःकरणात आहे, तत्पर झालेला आहे, संयतेंद्रिय झालेला आहे, आपल्या साधनामध्ये जो श्रद्धावान आहे, तया तेची त्यालाच गिवसित, त्याला शोधत शोधत कोण येतं, ते ज्ञान पावे निश्चितपणे ते ज्ञान काय करतं, त्याला शोधत शोधत येतं. म्हणजे काय होतं, एकतर भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतो आणि त्याच्या हृदयात ज्ञान प्रगट करतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. मग जर श्रद्धा असेल, तुकाराम महाराज म्हणतात, सत्यगुरु राये जागृतीत केली का स्वप्नात केली? स्वप्नात केली. श्रद्धा होती म्हणून स्वप्नी मानियेला गुरुचा उपदेश. स्वप्नात सांगितलेलं मानलं. आपण जागृतीत मानत नाही म्हणून लवकर उद्धार होत नाही. त्यांनी स्वप्नात मानलं. स्वप्नी मानियेला गुरुचा उपदेश. म्हणून तया तेची गिवसित, ते ज्ञान पावे निश्चित. कोणतं ज्ञान येतं त्याच्याकडे, काय त्या ज्ञानाचं स्वरूप आहे, काय त्या ज्ञानाचं फल आहे. जया माझी अचुंबित शांती असे, ज्या ज्ञानाजवळ अस्पर्शित अचुंबित अशी शांती असे. तुमची आमची शांती जी आहे ती स्पर्शित आहे, दुःखाने स्पर्शित आहे, अज्ञानाने स्पर्शित आहे, उपकरणाने स्पर्शित आहे. हे झालं तर शांती, हे मिळालं तर शांती. पण त्याची जी शांती असते ती अस्पर्शित शांती. हो, अस्पर्शित अशी शांती म्हणजे परमात्म्याची शांती त्याला मिळते. आणि तेची समयी सद्गुरू भेटले पायी, तेवीची तीही काही वंचिजे ना. त्याला सद्गुरू भेटतात, ज्ञान देतात. आणि मग ज्ञान एकदा त्या ठिकाणी प्राप्त झालं, बोध त्याला एकदा का प्राप्त झाली, सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली. हो, तुका म्हणे आयशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. ज्ञानोबाराय म्हणतात, मग आलिंगीला पौर्णिमा उनिव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. तेव्हा अबोधू मातृ असे, तो तव तया कृपा नाशे. अबोध त्या ठिकाणी जातो आणि मग शांती प्राप्त होते. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही हारपे. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागुते, हारपे ते निरुते शांती पैगा. ज्ञाता ज्ञान ज्ञे हे सगळं जातं. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहाने दुरी सारोन्या. आणि मग त्याला जी शांती प्राप्त होते ती मात्र कशी शांती आहे, ती अचुंबित शांती आहे. आणि ही शांती प्रगट झाल्यानंतर ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ज्ञानोबाराय सांगतात, ते ज्ञान एकदा का हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं. अगोदर ज्ञान होतं पण अजून प्रतिष्ठित झालं नाही, अजून थोडं हालतंय. प्रतिष्ठा झाली, जशी आपण देवाची प्रतिष्ठापना करतो. मग एकदा प्रतिष्ठापना केल्यावर हलवता येतं का देवाला? मंदिरात नाही. मंत्राच्या द्वारे प्रतिष्ठापना झाली देवाची की मग देव पूजेला योग्य झाला, दर्शनाला योग्य झाला. तसं याचं ज्ञान जे अगोदर आहे ते संशय विपर्य त्याच्यामध्ये होऊ शकतात. पण आता गुरूंनी सांगितलं, याच्याकडे श्रद्धा आहे, तत्पर आहे, संयतेंद्रिय, आणि मग ते ज्ञान जे आहे प्रतिष्ठापना झाली. कोणतं ज्ञान? ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेचे जे ज्ञान, सुका भरले गगन गाळीव जैसे. मी त्याला ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं. मी देह नसून मी आता काय आहे, ब्रह्म आहे. हो, त्या ठिकाणी पै ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा. परमात्मा स्वरूप तो होऊन जातो, आत्मस्वरूप तो होऊन जातो. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, जाणणे आणि जाणता कैचा उरे, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. आणि मग अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर शांतीचा अंकुर फुटे. खरी शांती काय होते, निर्माण होते. याला पराशांती असं म्हणतात. त्याची शांती कोणी भंग करू शकत नाही. बाहेर जरी परिस्थिती शांतीभंग होण्यासारखी जरी झाली
तरीसुद्धा आत तो शांत असतो. बाहेर तेवढ्यापुरता खवळेल सुद्धा, रागवेल सुद्धा, पण आतमध्ये शांती भंग होत नाही. आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील. नाथ महाराजांचं उदाहरण आहे. शांती भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु शांती भंग झाली नाही. यवन अंगावरी थुंकला, किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला, पण प्रसाद देऊनी मुक्त केला. कारण काय झाली प्राप्त? शांती प्राप्त झाली. मंबाजीबा गोसावी यांनी मारलं पण तरीसुद्धा आतमध्ये मात्र शांती होती. अशा प्रकारची शांती. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग आत्मबोधाचा विस्तार होतो म्हणजे जी आत शांती आहे तीच बाहेर प्रतीती यायला लागते. आतमध्ये एकदा का देव स्वरूपता प्राप्त झाली, हो, जो देव स्वरूप झाला त्याला हे सगळं जग देव त्या ठिकाणी दिसायला लागतं. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, अशा प्रकारे स्थिती प्राप्त होते. सर्वत्र परमात्मा दर्शन होतं आणि मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. सगळीकडे त्याला परमात्मा स्वरूपच दिसायला लागतं. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. मग जेवती वास पाये तेवती शांतीचं पाहिजे. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीचे देखिजे, तेथ पारावार नेनिजे निर्धारिता. आता जिकडं पाहणार आहे तिकडं त्याला काय दिसते? शांतीच दिसते. या शांतीचं वर्णन करता येऊ शकत नाही. अशी ही शांती वाढते. म्हणून ज्ञान श्रद्धावान असेल, तत्पर असेल, संयतेंद्रिय असेल त्याला शांती प्राप्त होते. आणि जो याच्या विरोधी आहे त्याला काय प्राप्त होतं ते उद्याच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानी.